नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनामधला हास्यचित्रातली मुलं हा भाग आपण बघणार आहोत. लेखक मधुकर धर्मापुरीकर, कथालेखक ललित लेखक आणि व्यंगचित्रांचे संग्राहक तसेच अभ्यासक. मधुकर धर्मापुरीकर यांचं नाव ऐकलं नाही असे क्वचितच व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आढळतील. एक हास्यचित्रकार आणि एक व्यंगचित्रकार म्हणून ते अतिशय नावाजलेले आहेत. आर के लक्ष्मणांचं नाव सगळ्यांनी ऐकलंच असेल. तर अनकॉमन मॅन आर के लक्ष्मण ह्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. हे पुस्तक मधुकर धर्मापुरीकर यांनी लिहिलेले आहे. तर आपण पाठाच्या पहिल्यांदी लेखकांविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया. मधुकर धर्मापुरीकर, जन्म 1954, कंधार, नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला. नांदेड जिल्हा परिषदेतून वरिष्ठ लेखाधिकारी म्हणून 2007 मध्ये ते निवृत्त झाले. 1976 पासून व्यंगचित्रांचा संग्रह त्यांनी सुरू केला. कथालेखक ते आहेतच, ललित लेखन त्यांनी भरपूर प्रमाणात केलेलं आहे. व्यंगचित्रांचा संग्राहक आणि अभ्यासक म्हणून ते प्रसिद्ध. तसेच हिंदी सिनेगीत आणि उर्दू शायरीचे ते संग्राहक सुद्धा आहेत. आपल्याला पाठपरिचयामध्ये दिलेलंच आहे की 1976 पासून त्यांनी व्यंगचित्रांचा संग्रह करण्यास सुरुवात केली. किशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या अनकॉमन मॅन आर के लक्ष्मण या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार सुद्धा मिळालेला. तसेच आर के नारायण यांच्या मालगुडी डेज आणि स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केलेले आहेत. काही पुरस्कार इथे तुम्हाला दिलेले आहेत. मधुकर धर्मापुरीकर सर यांना मिळालेले हे काही पुरस्कार आहेत. अनकॉमन मॅन अगोदर सांगितलेलं आहे. अप्रूप नावाचं त्यांचं जे पुस्तक आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर वसंत गाडगीळ पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. हास्यचित्र आणि व्यंगचित्र म्हणजे काय, ती कशी वाचायला पाहिजे. आता चित्र वाचणं आपल्याला हसायला येणार, पण चित्र हे वाचता यायला पाहिजे. चित्र वाचणं, ज्याला चित्र वाचता येतं त्यालाच हास्यचित्र आणि व्यंगचित्रातला फरक कळतो किंवा व्यंगचित्र म्हणजे काय हे कळत असतं. मग आता हे कसं वाचायला पाहिजे हे प्रस्तुत पाठातून लेखकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हास्यचित्र आणि व्यंगचित्रे आपल्याला हसवतात, विचार करायला भाग पाडतात. हास्यचित्रे व व्यंगचित्रे यामधील भेदाभेद दर्शवत लेखकांनी या चित्रदुनियेची सफर प्रस्तुत पाठात आपल्या घडवून आणली आहे. वयम 2016 या दिवाळी अंकातून हा पाठ घेण्यात आलेला आहे. आता या पाठामागची भूमिका काय असावी लेखकांची, आपण एकदम पाठाकडे न जाता काय असावी भूमिका, तर व्यंगचित्राचा उद्देश विद्यार्थ्यांना कळावा ही भूमिका असू शकते, किंवा व्यंगचित्राचा प्रभाव आणि त्याचं महत्त्व त्यांना कळावं. व्यंगचित्राचे प्रकार विद्यार्थ्यांना कळावे. व्यंगचित्राचा इतिहास, जसं पाश्चिमात्य किंवा भारतीय इतिहास जो आहे तो विद्यार्थ्यांना कळावा, हा त्यामागचा उद्देश असू शकतो. हास्यचित्र आणि व्यंगचित्रातील फरक विद्यार्थ्यांना कळावा, त्यांना त्याचा आस्वाद घेता यावा असंही लेखकांना वाटत असावं, म्हणून हा पाठ विद्यार्थ्यांकरता त्यांनी आणलेला आहे. प्रस्तुत स्लाइडमध्ये तुम्हाला सुप्रसिद्ध हास्यचित्रकार आणि व्यंगचित्रकारांची काही नावं दिलेली आहेत. यात सगळेच आलेले आहेत, महाराष्ट्रातील सुद्धा, म्हणजे भारतातील आहे, महाराष्ट्रातील आणि जगातले सुद्धा. तर मधुकर धर्मापुरीकर यांच्या मते दैनंदिन अनुभवातील अस्वस्थता दाखवून देणे म्हणजेच व्यंगचित्र होय. आणि बालमनाच्या जडणघडणीत, म्हणजे तुमच्या जडणघडणीमध्ये व्यंगचित्राचं भरपूर मोठं स्थान असतं. कसं आहे, आमचे पिरियड, भाषेचे पिरियड मुख्यतः तुम्हाला फार बोर होतात. काय याच्या पलीकडे, पुस्तकाच्या पलीकडे काही नसतं. आणि एखाद्या
पाठावर आधारित काही एखादी डॉक्युमेंटरी वगैरे तुम्हाला दाखवल्या जाते. पण जर तुम्हाला हाच कलेचा म्हणजे चित्रकलेचा जर पिरियड आहे असं म्हटलं तर फार आनंद होतो, कारण त्याच्यात तुम्ही तुमच्या मनासारखं करू शकता. पाठामध्ये तसं होत नाही, आपल्याला वाचावं लागतं, पाठ करावं लागतं, समजून घ्यावं लागतं. पण चित्रकलेचा जो पिरियड असतो तो बहुतेक विद्यार्थ्यांना फार आवडतो, कारण त्याच्यात त्यांना त्यांचे गुण दर्शविता येतात, दाखवता येतात की तुमच्यामध्ये किती त्या कलेबद्दलची आवड आहे किंवा किती सुंदररीत्या तुम्ही ती चित्र काढू शकता. म्हणजे तुम्हाला आनंद देणारा तो पिरियड असतो, तो तास असतो. आणि असंच विनोदाचं अस्तर लावलेला हा कलाकार मधुकर धर्मापुरीकर यांनी हा पाठ तुमच्यासाठी, तुमच्या आनंदासाठी, तुमच्या मधला कलाकार जागवण्यासाठी आपल्यासमोर आणलेला आहे. आता व्यंगचित्रांचे काही प्रकार आपल्याला बघता येईल. तर व्यंगचित्र हे शब्दहीन आणि शब्दसहित असतात. काही व्यंगचित्रामध्ये शब्द दाखवले जातात आणि काही व्यंगचित्रामध्ये काहीच लिहिलेलं नसतं. तर ते वाचता यायला पाहिजे असं लेखकांना वाटतं. मग आपण दररोज कार्टून पाहतो, आपल्याला त्याची सवय झाली असते. पण कार्टून्सच्या ऐवजी जर त्याला कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं तर आपलं थबकतो, म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येत नाही. पण आपण जी सहसा नेहमी टी व्हीवर बघतो त्याला स्ट्रीप कार्टून्स असं म्हणतात, म्हणजे चित्रमालिका. आणि चिंटू हे त्याचं सर्वात महत्त्वाचं उदाहरण आहे. आमच्या बालपणी फार गाजलेलं होतं हे चिंटू वगैरे. आता फार कमी झालेलं आहे, कारण तेव्हा टी व्ही नव्हते, अशा प्रकारच्या कोणत्याही स्ट्रिप्स कार्टून वगैरे नव्हत्या. त्याच्यामुळे चिंटू हे आमचं सर्वात आवडतं असं व्यंगचित्र राहायचं. आणि त्या व्यंगचित्रातनं मग निरनिराळे संदेश आम्हाला बघायला मिळायचे. आणि शिद फडणीसांचं हे जे चिंटू आहे ते अतिशय गाजलेलं होतं. आमच्या गणिताच्या पुस्तकात आम्हाला फार सगळ्यात जास्त बघायला मिळायचं. भाषेच्या किंवा गणिताच्या पुस्तकाच्या कव्हरवर हे राहायचं. तर म्हणजे प्रायमरी शाळेमध्ये असतानाच्या. तर हे चिंटू वगैरे जे आहे, जे फार गाजलेलं होतं, ते सगळे आता त्याला कार्टून ह्या नावाने आपण म्हणतो, हे सगळं अतिशय सफाईदार रेषांनी काढलेलं असतं. आता हास्यचित्र आणि व्यंगचित्रामध्ये काय अनुभव येतो बघा. हास्यचित्र बघितलं की आपल्याला खुदकन हसायला येतं. आणि आपल्याला असं कोणी विचारलं तर आपण एवढं सांगू, ते बघून हसायला येतं. पण व्यंगचित्रामध्ये काही कोणत्या तरी प्रकारचा संदेश आपल्याला दिलेला असतो. केवळ हसणं हा उद्देश नसतो, हसवणं हा उद्देश नसतो, हेतू नसतो. तर ते बघितल्यावर आपल्याला हसू पण येतं, पण त्याशिवाय आपल्याला त्याच्यातून काहीतरी कळतं. थोड्या वेळ जर आपण त्या चित्रापाशी थांबलो तर काही गमतीदार विचार त्या चित्रामध्ये मांडलेला आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. तर हास्यचित्र म्हणजे काय, तर सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. अशी हास्यचित्राची व्याख्या आपल्याला करता येईल. याचं वैशिष्ट्य म्हणजे ते पाहिल्याबरोबर आपल्याला हसू येतं आणि निखळ आनंद मिळतो. कितीही दुःखी व्यक्ती असला आणि त्याला हास्यचित्र त्याच्यासमोर आणलं तर तो निश्चितपणे हसेल. असं आता शिद फडणीसांनी हे काढलेलं बघा, एक छोटीशी मुलगी, तिची बुद्धिमत्ता तेवढीच चालली की झाडाला पाणी पाहिजे आहे. मग आता पाण्याची बकेट तो उचलता येत नाही, पण तिने तिचं डोकं लढवलं ना, शक्कल लढवली. तिने तिच्या दुधाच्या बॉटलमधलं दूध, आता द्रव पदार्थ, तो झाडाला टाकला, त्या फुलाला टाकला. म्हणजेच त्याला सुद्धा त्याची गरज आहे, ते छोटंसं आहे हे आपल्याला त्याच्यातनं कळतं. आणि आता आपण बघूया व्यंगचित्र म्हणजे काय. तर व्यंगचित्र हे रेषेच्या आणि गमतीच्या साहाय्याने मोठ्या आशयाकडे घेऊन जाणारं सशक्त माध्यम आहे, हे खरंच. पण त्यापूर्वी व्यंगचित्र म्हणजे काय, ते कसे पाहावे हे समजून घेणे गरजेचं आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांनी म्हटले आहे की कविता समजायला जेवढी साक्षरता पुरेशी नसते, तसेच व्यंगचित्र समजायला केवळ विनोद समजणं पुरेसं नसतं, विनोद सुचणं पुरेसं नसतं, ही दृश्यता आहे याचं भान असायला हवं. आता एक व्यंगचित्र तुम्हाला दिलेलं आहे, त्या माणसाला फासावर चढवतो आहे तो पोलीस, गळ्यात फास घातलेला आहे आणि तो ज्याला शिक्षा होतोय तो आरोपी काय म्हणतो की नायलॉनची दोरी आहे ना, कारण नायलॉनची दोरी नाही ना, कारण नायलॉनची मला जबरदस्त ॲलर्जी आहे. म्हणजे किती हास्यास्पद ही गोष्ट आहे. ते मरतेवेळी सुद्धा त्याला त्याची ॲलर्जी आहे
हे तो सांगतो की त्याला थोडी माहीत होणार आहे म्हणताना की कोणत्या प्रकारची दोरी आहे की काय. म्हणजे एक व्यंगचित्र आहे, त्यातनं आपल्याला हसू पण येतं आणि विशिष्ट प्रकारचा संदेश मिळतो. मग व्यंगचित्रांचं महत्त्व काय आहे आपल्या जीवनामध्ये? व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुणदोष मांडण्याचं प्रभावी अस्त्र आहे. सामाजिक प्रश्न, समस्या यांची मार्मिक चित्रण केलं जातं. डोळ्यात अंजन घालण्याची ताकद आहे. म्हणजे व्यंगचित्राच्या द्वारे आपण सामाजिक, आर्थिक, राजकीय अनेक काही गोष्टी त्याच्याद्वारे आपण मांडू शकतो. त्याच्यावर कोणी ताशेरे ओढवू शकत नाही, कारण ते समाजामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या अगदी उघडपणे मांडण्याचं एक फार मोठं साधन आहे. विसंगती, अतिशयोक्ती, कल्पकता याद्वारे विनोद निर्मिती करून अंतर्मुख करण्याचं सुद्धा सामर्थ्य व्यंगचित्रामध्ये आपल्याला आढळतं. आता काही व्यंगचित्र मधुकर धर्मापुरीकर सरांची इथे दिलेले आहेत. मालगुडी डेज दिलेले, आम्ही लहान होतो तेव्हा बघायचो हे सिरियल मालगुडी डेज. चामी नावाचा एक छोटासा मुलगा राहायचा. त्यानंतर बघा स्विमिंग पूल आहे तिथे. युअर डायव्हिंग अँड ड्रायव्हिंग आर द सेम, ऑलवेज स्क्रॅपिंग पास द एजेस. तर तुम्ही बघाल, तुम्हाला कळेल त्याच्यातनं त्याला काय म्हणायचं आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेलं आहे ते. त्यानंतर एक बाई आपल्या डोक्यावर टोपलं घेऊन जाते आणि तिच्या टोपल्यामध्ये बघा कंदील, बॉटल, पण त्याचबरोबर एक व्यक्ती हातात पुस्तक घेऊन वाचतो आहे. त्याला वाचनाची किती प्रचंड प्रमाणात आवड असेल. आणि शेवटी मी एकटाच राहिलो ना नावाचा तो एक व्यक्ती आहे. असं तो विचार करतो आहे की शेवटी मी एकटाच राहिलो ना. त्याच्या समोर पुस्तकांचं पेपरचं बंडल आहे आणि तो तसा विचार करतो आहे. ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला विनोद निर्मितीसाठी उपयोगी पडतात. दुर्मिळ असं बाळासाहेब ठाकरे उत्कृष्ट व्यंगचित्रकार. राज ठाकरे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, उद्धव ठाकरे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून व्यंगचित्रांची कला जोपासत आहेत. तिसरं जे चित्र आहे ते एक मुलगा जो दिलेला आहे तो एशियन पेंटची जुनी ॲडव्हर्टाइजमेंट होती ती. त्यानंतर RIP लिहिलेलं आहे RK लक्ष्मणांसाठी. त्यानंतर खालच्या याच्यात आपण बघूया गांधीजी चालले आहेत आणि गांधीजींचं शूटिंग घेतोय एक व्यक्ती. अशा प्रकारे नाना व्यंगचित्र आपल्याला बघायला मिळतील. हे चिंटू आहे. चिंटूचं हे अतिशय बोलकं असं चित्र फार फार प्रमाणात गाजलेलं होतं आणि गाजलेलं आहे आणि गाजलेलं राहणार सुद्धा आहे. आणि अशा प्रकारे आपण हा पहिला भाग आपल्या पाठाचा बघितलेला आहे. आता आपण पुढल्या भागांमध्ये पाठ्यपुस्तकामध्ये जेवढी काही तुम्हाला व्यंगचित्र दिली आहेत त्यांची माहिती, त्यांच्याबद्दल आपण थोडं थोडं जाणून घेऊया. जसं आता पुस्तकात पेज नंबर 18 तुम्हाला दिलेलं आहे की छोटे 2 बाळ आहेत. एक बाळ म्हणतं की अख्खा भारत बंद असला तरी आम्ही बुवा उघडेच असतो. ते बाळ विना कपड्याचं आहे. आणि दुसरीकडे दुसरं बाळ आहे, बागेत एकही फूल मिळालं नाही रे पप्पा, आणि गणपतीला मग ते बॅडमिंटनचं फूल वाहतं. म्हणजे तेवढीच त्याच्यामध्ये काय म्हणू की त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याने तो प्रयत्न केला. गणपतीला फूल वाहतात एवढं त्याला माहिती आहे, पण त्याला सापडलं नाही काय म्हणतो आपण त्याला ओरिजिनल फूल. म्हणून त्यांनी ते फूल आणलं आणि गणपतीला वाहिलं. आणि ते छोटं बाळ उघडंच असतं. तो म्हणतो भारत बंद असला तरी आम्ही उघडच आहोत. डेव्हिड लँगडन या अमेरिकन व्यंगचित्रकाराची चित्र पहा. आपल्याला पेज नंबर 18 दिलेले आहेत. त्यातला एक चतुर मुलगा पैशाचा गल्ला फोडतो आहे. हा त्याचा पराक्रम आपल्याला दिसतो आणि मग त्याच्या चेहऱ्यावरचे ते भाव आपल्याला जाणवतात, ते खरे वाटतात. बघा त्याची ती बघण्याची स्टाईल बघा, डोळे बघा, कान टवकारलेले आहेत. आणि दुसरीकडे एक भोकाड पसरलेलं
त्याला व्यंगचित्र म्हणता येईल. का बरं? चित्र पाहताना आपल्याला लक्षात येतं ते सगळ्यात पहिलं काय दिसतं या चित्रामध्ये, तर त्याचं एवढं मोठं काळा रंगाचं उघडलेलं ते तोंड रडण्याकरता. आपल्याला असं वाटतं की ते उगीच रडतंय, कारण ते सगळ्या प्रथम दर्शनी आपल्याला तेच दिसतंय. पण बाकी ठिकाणी आपलं लक्ष जात नाही. पण जेव्हा आपण चित्र व्यवस्थितरित्या आपण बघतो तेव्हा आपल्याला दिसतं की सेफ्टी पिन. आणि मग आपल्याला विचार येतो, अरे हो, याला ही सेफ्टी पिन टोचत असणार आणि म्हणूनच यांनी हे भोकाड पसरलेलं आहे. कारण मुलांच्या रडण्याला काही कारण असतं. मग हे बघा, छोटं मूल काढलं ते कसं काढलेलं आहे. छोटं मूल काढताना छोट्याच याच्यात शरीराचे संपूर्ण अवयव आले पाहिजे, ते अगदी छोटे छोटे काढता यायला पाहिजे. सगळी कामं अतिशय कठीण असतात. हे सगळं काढणं फार कठीण असतं. कारण अगदी श्याम जोशी यांनी म्हटल्याप्रमाणे की त्यांची रेषा ही फडणवीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलटसुलट आणि लवचिक अशी. मग आता ह्या जेवढ्या काही गोष्टी आपण ह्या पेज नंबर 18वर बघतोय आपल्या पाठ्यपुस्तकाच्या, त्या सगळ्या काही छोट्या मुलांच्या ज्या हास्यचित्रांच्या जी चित्र दिलेली आहेत ती प्रत्येक चित्र वाखाणण्याजोगी आहेत. अगदी सहजासहजी आपल्याला ही चित्र म्हणजे काढता येणार नाही, कारण हास्यचित्र काढणं कठीण असतं. मधुकर धर्मापुरीकर यांनी भरपूर प्रयत्न केला होता हास्यचित्र तयार करण्याचा, पण त्यांना काही ते जमलं नाही. अखेर त्यांनी ते सोडून दिलं आणि त्यांनी नंतर केवळ हास्यचित्रांचा संग्रह करण्याचा निर्णय घेतला आणि तशा प्रकारे ते संग्राहक म्हणून प्रसिद्ध झाले. तर आपण आता पुढल्या भागात पाठाचा पेज नंबर 19 बघूया. धन्यवाद.